नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय नशीबवान या मालिकेचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला विशाखा इथे ओरडत असते आणि हाक मारते, ए सौम्य इकडे ये, काल मला सांग, काल गिरिजाताईबद्दल चौकशी करायला कोणी दुकानात आलं होतं का? तर कालचं माहिती नाही, पण आता या क्षणाला कोणीतरी आलंय तिची चौकशी करायला. तर कोण आलंय असं विचारल्यानंतर इकडे माझ्याशिवाय कोण असणार असं म्हणत रुद्रप्रतापनं एंट्री घेतली. तर इकडे विशाखा तू तू असं म्हणून रडते आणि गिरिजा गिरिजा पोलिसांना फोन कर, पोलिसांना फोन कर, याला सोडणार नाही. तर गिरिजा त्या विशाखाला ना कसं करून म्हणजे शांत करत असते. गप गप असं म्हणत असते आणि बाकी सगळ्या दुकानवाल्यांचं लक्ष ना गिरिजाकडे आणि तिच्याकडे चाललंय. तर काही नाही काही नाही झालंय, तू चालू दे तुमचं, असं म्हणत नाही. इकडे गिरिजा सांगते, दादा दादा तुम्ही जा, असं पण म्हणते त्या माणसाला. आणि काय ग तू विसरली का, काय ग कोण आहे तो, असं म्हणत विशाखा ओरडते. तर गिरिजा म्हणते, अगं ए बाई चूप ना आता जरा. आणि मग प्रेक्षकांनो गिरिजा म्हणते, अगं हा तो नाहीये, म्हणजे हा तोच आहे पण तो नाहीये असं गिरिजा सांगते. तर विशाखा म्हणते, म्हणजे तू मला समजेल असं बोल ग. तर ना गिरिजा म्हणते, अगं काय झालं त्या दिवशी माझा गैरसमज झाला. आणि मग प्रेक्षकांनो गिरिजा जे काही घडलेलं असतं ते सगळं सांगते. दादा उलट तेच बघायला आले होते की माझे फोटो कोण काढतंय, ते माणसाला पकडायला आले होते आणि तुम्हीच आमच्या दादाला पोलिसांच्या ताब्यात दिलं, हे सगळं गिरिजानं आता सांगितलंय. विशाखा लगेच तोंडावर हात ठेवते आणि म्हणते, म्हणजे ज्याला आपण व्हिलन समजत होतो तो हिरो निघाला. आणि मग प्रेक्षकांना इकडे हसते, रुद्रप्रताप हसतोय. तर विशाखाला इथे गिरिजाने चिमटा काढलाय. विशाखा विचारते, चिमटे काय काढते ग? तर गिरिजा पुढे म्हणते, हा हिरो आहे का ते माहिती नाही, पण विलन मात्र नक्की नाहीये. आणि मग त्याच्यानंतर रुद्रप्रताप म्हणतो जवळ येऊन, एक मिनिट, मी हिरो नाहीये? तर गिरिजा म्हणते, त्या माणसाला पकडून दाखवलं ना की मी समजेल तुम्हाला हिरो. तर रुद्रप्रताप म्हणतो, असं आहे का? तर त्याच्यानंतर रुद्रप्रताप विचार करतो आणि म्हणतो, ठीक आहे. आणि म्हणतो, जरा येता का बाजूला? तर गिरिजा बघा कशी बघते. आणि मग त्याच्यानंतर रुद्रप्रताप म्हणतो, अहो दोघी हवं तर तुम्ही. आणि आता दोघी जणी गेल्यात रुद्रप्रतापच्या बाजूला. गिरिजा विचारते, औषध घेतलंय ना? तर रुद्रप्रताप म्हणतो, घेतलंय, औषध पण घेतलंय, येता का बाजूला तुम्ही? तर प्रेक्षकांना आता बघूया रुद्रप्रताप गिरिजाला बाजूला घेऊन काय सांगणार आहे ते. तर इकडे नागेश्वर सुभानरावांना फोनवर म्हणतायत आणि सांगतायत की आपल्यासाठी नवीन माणसं शोधा कामाला. काय आहे, इलेक्शन मध्ये इमेज महत्वाची लई आहे आपल्यासाठी. अख्ख्या तुळजापुरात बॅनर आणि पोस्टर लागले पाहिजेत आपले. माणसं जिकडं बघतील ना तिकडं नागेश्वर घोरपडेचा चेहरा दिसला पाहिजे. सुभानराव काहीही करा आणि काही झालं तरी आम्ही तिकीट मिळवणारच आणि इलेक्शनला उभं राहणार पण. असं म्हणत इकडे प्रेक्षकांना नागेश्वरचं बोलणं चालू आहे. तोपर्यंत उर्वशी आली ती त्याने म्हणते, ओ दादासाहेब, नाही काय आहे, तुम्ही इलेक्शनला उभे राहाच पण रुद्रला सुद्धा आता बोहल्यावर चढवण्याची वेळ झाली, असं म्हणत आता उर्वशीने एंट्री घेतली आणि म्हणते, लक्षणं ठीक दिसत नाहीये त्याची. तर नागेश्वर म्हणतात, अजून किती जबाबदाऱ्या डोक्यावर टाकता आमच्या? हे बघा, घरात सून आणायची जबाबदारी आम्ही तुम्हाला दिली की नाही? तर उर्वशी म्हणते, आणि आम्ही ती पूर्ण सुद्धा केली. नागेश्वर म्हणतात, काय सांगता? तर उर्वशीनं आपल्या फोन मधला फोटो काढून दाखवते आणि म्हणते, हे बघा. तर अहो दीदी, ही तुमच्या त्या मुंबईच्या मैत्रिणीची काहीतरी मुलगी आहे ना? तर उर्वशी म्हणते की हो, सावी प्रधान. कशी आहे? तर नागेश्वर म्हणतात, चांगली आहे की, डन आहे डन, कळवा त्यांना पसंत आहे म्हणून. आणि आता उर्वशीकडे चांगलं आहे म्हणते, पण प्रेक्षकांवर तेवढ्यात एंट्री आता कोणाची झालीये, वासंतीची झाली आणि ती म्हणते, मला पसंत नाहीये. तर प्रेक्षकांना इकडे रुद्रप्रताप म्हणतो, तुम्ही काय म्हणालात? त्या चोरून फोटो काढणाऱ्या माणसाला जर का मी पकडून दिलं तर मी हिरो. तर गिरिजा म्हणते, बघते. आणि मग प्रेक्षकांना इकडे रुद्रप्रताप म्हणतो, आता इकडे या, इकडे बघा, नीट लक्ष द्या. आणि मग त्याच्यानंतर तो काय म्हणतो, हा एक कॅमेरा, हिडन कॅमेरा, याच्या मागे आहे मॅग्नेट. हा कॅमेरा कुठल्याही लोखंडाच्या सरफेसवर चिकटवायचा. हा चेंजिंग रूमच्या मागे. आणि त्याआधी ना काय करायचं, हा कॅमेराचं हे बटन जे काही आहे ना, हे असं दाबलं की हा कॅमेरा ऑन होतो. तर प्रेक्षकांना आता त्याने बटन दाबून दाखवलंय आणि कॅमेरा ऑन झालाय. आणि आता हा कॅमेरा ऑन झाला की या कॅमेऱ्यातलं फुटेज जे काही आहे ते माझ्या फोनमध्ये दिसणार. आता हे बघा, हे बटन दाबलं असं आणि हे बघा, कॅमेरा ऑन झाला. आणि आता हे बघा. आणि मग प्रेक्षकांना ना ती दाखवते तर तेवढ्यात विशाखा म्हणते, मस्त दिसते ना मी? आणि मग विशाखा बाजूला होते. तर रुद्रप्रताप म्हणतो, आपण पण छान दिसतोय. तर लगेच ह्यांचं दोघांची अशी टाइमपास झालेलं बघून ना गिरिजा हळूच विचारते की आता आपण कामाचं बोलूया का? तर रुद्रप्रताप म्हणतात की हा बोलूया, ओके ओके, असं म्हणत. तर प्रेक्षकांनो आता बघा, हा कॅमेरा मी तुम्हाला आता देतोय, तो नीट सांभाळा. तेवढ्यात विशाखा ओरडते, क्या सॉलिड दिमाग आहे तुम्हाला? तोपर्यंत ती दोघं जण हळूहळू असं म्हणत ना आवाज कमी करायला सांगतात आणि ऑल द बेस्ट देतात तिघं एकमेकांना.
आणि गिरिजाला सुद्धा रुद्रप्रताप ऑल द बेस्ट देतो इकडे. आणि तिचा हात हातामध्ये गेल्यानंतर आता त्याला काय फिलिंग होते ती काही वेगळीच सांगायलाच नको. त्यामुळे ते खुळ्या 2 मिनिटासाठी हरवलंय तिच्या डोळ्यांमध्ये. पण इकडे गिरिजा जे काही बोलतेय त्याच्याकडे त्याचं लक्षच नाही. आता बघूया पुढे काय होतंय ते. तरी गिरिजा म्हणते, झालं झालं, अहो आता काय इथेच थांबणार आहेत का? तर रुद्रप्रताप म्हणतो, इथेच थांबतो. तर हात ओढून घेते विशाखा आणि म्हणतो, अहो इथेच काय थांबताय, कळेल ना त्यांना. तर रुद्रप्रताप म्हणतो, मी बाहेर जातो. आणि चला ओके बाय असं म्हणत तो बाहेर गेलाय. तर विशाखा आणि गिरिजा दोघी जणी बोलतायत. विशाखा म्हणते, दिसायला चिकन आहे, काय नाव काय घ्यायचं? तर गिरिजा सांगते, प्रभास हेतुपती. तर साऊथचा आहे, तर माहिती नाही ग, पण थोडासा क्रॅकच आहे, पण मनाने चांगला असं गिरिजा सांगते. तर विशाखा लगेच करते. गिरिजा म्हणते काय? तर लगेच गिरिजा म्हणते, आता चल 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 कॅमेरा लावूया. तर विशाखा म्हणते, तू जा, मी इथेच थांबते. तर गिरिजा त्याच्याकडे बघते विशाखाकडे आणि म्हणते, अगं इथे कोणीतरी पाहिलं तर, किंवा कोणतरी पाहिजे ना इथे काउंटरवर एक. तर गिरिजाला पण पटतं. आणि आता प्रेक्षकांनो गिरिजा निघाले साडीचे बॉक्स घेऊन आणि मग ती बॉक्स तिथे ठेवते. आणि आता ती तिथे आता कॅमेरा कुठे लावायचा हा सगळा विचार करते. आणि एके ठिकाणी लावते, इथून दिसेल का, तिथून दिसेल का, असं सगळं चाललंय. पण तिला जागा मिळतेय का बघूया आता कॅमेरा लावायला. इथून लावू इथे का? तर नाही नाही, मागणंच दिसेल नाही असं म्हणत, आता नको नको इकडे नको. तर आता गिरिजा इकडे लावलं तर काही दिसणारच नाही असं म्हणते. असं इकडे तिकडे कुठे लावायचं तिचं चाललंय. आणि मग तिला एक जागा सापडते शेवटी. तर तिथे ती कॅमेरा असा लावते तो. आणि आता म्हणते, दिसत असेल का या कॅमेरामध्ये? हे परफेक्ट आहे, इथेच लावते. आणि मग त्याच्यातली एक साडी घेते कपाटातली. तर त्यातली एक साडी ती घेते आणि ती व्यवस्थित अशी त्या कॅमेरावरनं जाईल अशी तिकडे अशी व्यवस्थित अशी अडकवते दोरीवरनं. अशी टाकते की जेणेकरून तो कॅमेरा तिथे आहे हे दिसू नये. आणि मग त्याचा एक काटपदर असा येईल असा तो साडीवर टाकते. आता बघूया पुढे काय होतंय ते, तो माणूस कोण आहे, सापडतोय का ते. तर इकडे वासंतीनं मगाशी एंट्री घेतली होती की मला मान्य नाही असं म्हणत. तर नागेश्वर आणि उर्वशी दोघी जणी कशा बघतात बघा तिच्याकडे. तर नागेश्वर म्हणतायत, शिंकली दीदी, माशी शिंकलीच असं म्हणत हसतायत. तर इकडे वासंती म्हणते, तुम्ही काहीही म्हणा, पण माझ्या रुद्रचं लग्न हे त्याच्या इच्छेने त्याला पसंत असलेल्या मुलीशीच होईल. तर नागेश्वर लगेच मान डोलावतात, हो असं म्हणतो. उर्वशी कशी बघते वासंतीकडे. वासंती पुढे म्हणते, माझ्यासारखं केवळ नाईलाज म्हणून मी त्याला कुणाशीही लग्न नाही करू देणार. आणि हे ऐकल्यानंतर नागेश्वर असे डोळे मोठे करून आणि रागाने बघतायत वासंतीकडे. तर प्रेक्षकांनो इकडे साड्यांच्या दुकानात गिरिजांना साड्या दाखवतेय. अजून एक कलर आहे याच्यात बघा असं म्हणून. हे बघा ताई, ही ना थोडीशी जुन्या पद्धतीची साडी आहे, पण याचं डिझाईन एकदम युनिक आहे. तोपर्यंत विशाखा त्या माणसाकडे बघते, म्हणते, सर अहो साडी बघा. आणि मग प्रेक्षकांनो तर आपल्याला काय कळतं त्यातलं, कारभारी बघा जरा तुम्ही, आवडली का असं म्हणत ना त्या माणसाला हे करते. कारण तो माणूस ना गिरिजाकडे बघत असतो. ती बाई म्हणते, चांगली आहे साडी, पण जरा दुसरी दाखवा. आणि मग त्याच्यात इथे विशाखा स्वतःच म्हणते, दाखवते मीच. तर आता तुम्हाला पाहिल्यासारखं वाटतो असं म्हणत ना तो माणूस म्हणतो, तर कुठं असं म्हणत विशाखा येते. तर तो माणूस म्हणतो, तुम्हाला नाही हो, यांना. आता गिरिजा म्हणते, मला. तर हा, त्या दिवशी आग लागली होती दुकानाला आणि तुम्ही तुमच्या भावाला वाचवायला गेल्या होत्या आणि स्वतःच त्या आगीत अडकल्या. तर प्रेक्षकांना तो आगीचा प्रसंग पहिल्या दिवशीचा. तर गिरिजा म्हणते की हो, तुम्ही होता का तिथं? तर म्हणजे काय, माझं दुकान होतं तिथं. रुद्रप्रताप दादा नसते ना तर फार अवघड झालं असतं हो तुमचं. तर गिरिजा इथे परत म्हणते, रुद्रप्रताप? तर अहो, तुम्हाला आणि तुमच्या भावाला त्यांनीच तर वाचवलं आगीतनं. आणि 3-3 लाखाची नुकसान भरपाई पण दिली सगळ्या दुकानदारांना, असं गिरिजाला आता ती माहिती सांगते. आणि मग गिरिजाला आठवतं की केक सुद्धा रुद्रप्रताप मोहिते पाटील असं नाव सांगितलं होतं ते. तर इकडे प्रेक्षकांनो आता नागेश्वर वासंतीकडे कसे बघतायत बघा. तोंड सांभाळून बोल बरं का असं म्हणत नागेश्वर आता तिच्या पुढ्यात जाऊन उभे राहिले वासंतीच्या आणि म्हणतात, चिरंजीवांच्या लग्नाची जबाबदारी आम्ही दीदींना दिलेली आहे. आणि फक्त आम्ही नाही, चिरंजीवानी पण दिली आहे. तर वासंती पुढे म्हणते, अहो पण तुम्ही तुमच्या आवडीनिवडी त्याच्यावर लादताय, त्याच्या आवडीचं काय, असं वासंतीने प्रश्न विचारल्यावर नागेश्वर मान बाजूला करतात. तर उर्वशी पुढे म्हणते, त्याला काय आवडतं आणि काय नाही हे माझ्या इतकं या जगात कोणालाच माहिती नाहीये. नागेश्वर पण म्हणतात, नाही तर काय. आणि मग इकडे ना उर्वशी वासंतीच्या पुढे पुढे जात म्हणते, त्याचा आवडता रंग हिरवा, आवडतं ठिकाण महाबळेश्वर, माझ्या हातचा शिरा त्याची आवडती डिश, रितेश देशमुखचा तो खूप मोठा फॅन आहे हा, आणि आवडता सण असं म्हणत ना अगदी पडेपर्यंत मागे नेऊन देते आणि म्हणते, दिवाळी आवडता सण. आणि मग वासंतीच्या खांद्यावर असा हात ठेवते उर्वशी आणि खुनशी नजरेनं अशी बघते आणि म्हणते, आणखीन काही सांगू का? तर इकडे नागेश्वर हसत राहतात तिच्याकडे बघत. उर्वशी पुढे म्हणते, आणखीन एक सांगते तुला, लाईक इट
राहायचं असं म्हणत ना असं बघते तर आणि निघून जाते तिकडनं आणि ढकलतेच तिला वासंतीला अक्षरशः. दोघं पण निघून जातात. रुद्रप्रतापच्या लग्नाचा विषय तिथेच राहतो. नागेश्वर पण तोंड वाकडं करतात आणि जातात आणि आमच्या डोक्याला अडचणी इतक्या आहेत तर यांचं काहीतरी भलतंच आहे असं म्हणत जातात ते. तर वासंती आता पुढे पुढे येत म्हणते त्याला धुळीची ॲलर्जी आहे. हळद, मध, आलं, काळी मिरी घातली की त्याला करून काढा दिला की त्याला बरं वाटतं. दाखवत नसला तरी त्याला अंधाराची भीती वाटते. आणखीन काय काय सांगू मी. तुम्हाला त्याच्या आवडीनिवडी माहिती आहेत पण त्याच्या वेदना मला माहिती आहेत आणि हाच फरक असतो एक आईमध्ये आणि आत्यामधला. तो जे सांगेल ते तुम्हाला कळतं पण तो जे न सांगता किंवा जे सांगत नाही ते ते मला कळतं. असे इकडे वासंती हळवेपणाने बोलतेय आणि म्हणते फक्त तो मला सांगू शकत नाही कारण तुम्ही ठरवून त्याला माझ्यापासून लांब केलंय. आणि आता पुढे म्हणते वासंती की पण आता या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी येणारी जी काही सून आहे ती माझ्या रुद्रला माझ्या पुन्हा जवळ आणेल कारण ती तुमच्या पसंतीने नाही तर माझ्या रुद्रच्या पसंतीने या घरात येईल असं इकडे वासंती म्हणते आणि स्वतःशीच एक निश्चय करते आणि विचार करते कुठे असेल ती असा. तर गिरिजा विशाखाला म्हणते त्या केकवाल्यांनी पण हेच नाव सांगितलं होतं रुद्रप्रताप असं म्हणून. तर आता गिरिजा विचार करते की नेमकं कोण आहे. तर आता प्रेक्षकांनो तेवढ्यात ना गिरिजाचा फोन वाजतोय. कोणी केला असेल फोन तुम्ही जस्ट इमॅजिन करा. आणि मग गिरिजा म्हणते जरा मी आलेच हा कस्टमर असं म्हणत आता गिरिजा फोन उचलून बाजूला गेली आणि म्हणते हा प्रभास. तर तोपर्यंत रुद्रप्रताप इकडनं विचारतोय काय चान्स मिळाला का नाही. तर गिरिजा ते कसला. तर रुद्रप्रताप म्हणता हो कॅमेरा भिंतीला लावायचा. तर इकडे गिरिजा म्हणते अहो मगाशीच लावलाय ना. रुद्रप्रताप विचारतो लावलाय अहो पण मग माझ्याकडे फोन मध्ये काही दिसतच नाहीये. तर गिरिजा म्हणते अहो तुमचा मोबाईल तुमच्यासारखाच असणार बिघडलेला. तर रुद्रप्रताप इकडे हसतो आणि म्हणतो तुम्ही ते कॅमेऱ्याचं पॉवरचं बटन ऑन केलंय का. तर आता गिरिजा म्हणते नाही अरे रे रे विसरले मी. तर गिरिजाला रुद्रप्रताप परत म्हणतो वा वा माझा मोबाईल बिघडलाय का. तर गिरिजा म्हणते ठीक आहे लगेच एवढं ऐकवायची गरज नाहीये मी ऑन करून येते असं म्हणत ना गिरिजा आता तो मोबाईलचं बटन जे काही आहे ते चिकटवलंय तो ऑन करायला गेले कॅमेराचं बटन. आणि आता हॅलो 1 मिनिट थांबा बरं का असं म्हणत तो तिने आता कॅमेरा काढलाय तिकडचा आणि ती बटन ऑन करते तिथलं आणि फोन चालू ठेवूनच बोलते आता ती आणि म्हणते आता दिसतंय का. तर गिरिजाने विचारल्यानंतर इकडे रुद्रप्रताप म्हणतो दिसतंय सगळं दिसतंय. आणि गिरिजाने परत तो कॅमेरा तिथे आहे तिथे लावलाय आणि म्हणते हे दिसतंय का हे बघा असं म्हणत ना दुसरीकडे म्हणजे अशी वाकून बघते अहो नीट दिसते ना नक्की. तर गिरिजाला तर रुद्रप्रताप म्हणतो एक सुंदर मुलगी दिसतीये मला. आणि मग गिरिजा ना अशी अशी त्याच्याकडे फोनवर बघत म्हणते प्रभास ज्यासाठी कॅमेरा लावलाय ना तिकडे लक्ष द्या तुम्ही. औषधं घेतलीत म्हणाला तुम्ही. तर रुद्रप्रताप म्हणतो घेतलंय ना आत्ताच घेतलंय. तर गिरिजा म्हणते ठेवा फोन वेडपट कुठले असं म्हणत आता फोन ठेवायला दिलाय. तर आता गिरिजाला पद्धत इकडे रुद्रप्रताप म्हणतो वेडं करूनच सोडलंय. खरंच औषध घ्यायला होते की काय देव जाणे असं स्वतःशीच बोलत इथे असतोय. आणि आता प्रेक्षकांनो पुढे काय होणार आहे ते बघत राहा. इकडे रुद्रप्रताप स्वतःशीच बघत त्या साडी सेंटरच्या दुकानाच्या बाहेर उभा आहे आणि स्वतःशीच तिथे हसतोय फोन घेऊन. आणि हे चित्र कोणी बघितलंय बघा. तर तिथनं नागेश्वरची गाडी जात असते तर नागेश्वराने हे चित्र बघितलंय. नागेश्वर एकदा रुद्रप्रतापकडे बघतात आणि त्या सायली साडी सेंटरच्या बोर्डकडे बघतात आणि हाक मारतात काय चिरंजीव असं म्हणत. आणि आता रुद्रप्रताप बघा बाबा असं म्हणत उभा राहतो. नागेश्वर विचारतात रुद्रप्रतापला काय घरचा रस्ता सापडना झाला का काय तुम्हाला. आणि स्वतः हसत म्हणजे रुद्रशी बोलायला गाडीतून खाली उतरतात. आणि आता बघा प्रेक्षकांना पुढे काय घडणार आहे ते. रुद्रप्रतापला नागेश्वरी विचारतात काय विचारतोय आम्ही. तर रुद्रप्रताप म्हणतात अहो काही नाही जरा काम होतं त्यासाठी इथे आलेलो. तर काम होतं इथे साड्यांच्या दुकानात असं रुद्रप्रतापला नागेश्वर परत म्हणतात. तर रुद्रप्रताप म्हणतो नाही तर लगेच नागेश्वर म्हणतात नाही म्हणजे आम्हाला न सांगता तुमच्या लग्नाचा बस्ता बांधायला घेतला का तुम्ही असं जोक करतात. तर रुद्रप्रताप म्हणतो नाही असं काहीच नाहीये अहो खरंच म्हणजे मी एका मित्राला भेटायला आलो इथे. तर नागेश्वर विचारतात मित्राची वाट बघताय असं खुंचीने आणि रुद्रप्रताप त्यांच्याकडे बघत राहिले. तर प्रेक्षकांनो हा ही बघा ही रेडीमेड नऊवारी आहे. याच्यावर ना मी रेडीमेड ब्लाऊज पण आणलाय मला खात्री आहे तुम्हाला 100% आवडणार. एकदा आपलं दोन्ही ट्राय करून बघता का तिकडे चेंजिंग रूम आहे असं म्हणत ती गिरिजा त्या मुलीला सांगते. आणि प्रेक्षकांनो आता ती गिरिजाने सांगितलेली साडी घेऊन ती मुलगी निघून जाते. तर तो हा जो कोणी मॅनेजर इथे बसलाय ना तो आता काय करतोय बघा.
मुलगी इकडे चेंजिंग रूम मध्ये गेल्यानंतर तो मॅनेजर तिथनं उठतो हळूच, तिथे ठेवलेले जे काही 5-6 बॉक्स आहेत ते घेतो आणि पाठीमागच्या बाजूला इकडे जातो. तर प्रेक्षकांनो आता पुढे काय घडतंय बघा इथे. तो बॉक्स ठेवायच्या नादाने बॉक्स ठेवतो तिथे आणि कोण येतंय का कोण नाही ते बघतो आणि तेवढ्यात ना डोळा लावून असं बघतो त्या होलमधनं आणि आपला फोन काढतो आणि तो फोन धरून फोटो काढणार तोपर्यंत गिरिजाने त्याच्या फोनला असा हात धरलेला आहे, म्हणजे असा उलटा हात धरलाय आणि आता गिरिजा त्या मॅनेजरच्या समोर आली. आता पुढे काय घडणार बघूया. गिरिजा पुढे म्हणते, बरेच सापडलात तुम्ही मॅनेजर साहेब, चला आता, असं म्हणत ना उडून घेऊन येते. तर ए सोडे गिरिजा असं म्हणत ना मॅनेजर ओरडतात. तर नागेश्वर आता इकडे सांगतात रुद्रप्रतापला, बघा बघा मित्राची वाट बघा, काय चिरंजीव, आम्ही तुमचे वडील आहोत हे विसरू नका. तर रुद्रप्रताप म्हणतो, बाबा हो खरंच असं काही नाहीये. नागेश्वर विचारतात, कसं आहे मग, काय पोरगी बिरगी पसंत केली का तुम्ही, दोघही जोडीनं पाया पडायला येणार म्हणजे आमच्या. तर रुद्रप्रताप म्हणतात, बाबा हो खरंच असं काही नाहीये. तर नागेश्वर म्हणतात, काय लाजताय राव तुम्ही, चेष्टा करतोय तुमची, आमचं सगळं आहे तुमच्यामध्ये, आमच्या रक्तावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. तर इकडे गिरिजा म्हणते मॅनेजरला, अहो लाज वाटली पाहिजे तुम्हाला, मालक अहो तुमचं कुंपणच शेत खातंय. तर मॅनेजर म्हणतो, हो हो वागबाई, तुला सुट्ट्या देत नाही म्हणून खोटे आरोप करू नकोस माझ्यावर. मालक अहो लई काम चुकार ही पोरगी, हिला मी त्या साड्यांच्या बॉक्स पाठीमागे ठेवायला सांगितले होते, हिनं नाही ठेवले म्हणून मी बॉक्स ठेवायला गेलो होतो. तर गिरिजा म्हणते, बघा स्वतःचेच गुन्हे लपवायला खोटाळ घेतायत माझ्यावरती. आणि म्हणते, मालक मी माझ्या डोळ्याने पाहिले बरं का यांना. तर एक ते मॅनेजर म्हणतो, ए तू लाख सांगशील ग, पण तुझे डोळे म्हणजे काही पुरावे होत नाहीत. तर आता मालक पण विचारतात, गिरिजा मला सांग तुझ्याकडे काही पुरावा आहे का. तर आता गिरिजा म्हणते, थांबा 2 मिनिटं आणते पुरावा, असं म्हणत आता गिरिजा गेली रुद्रप्रतापला फोन लावायला. पण प्रेक्षकांनो इकडे रुद्रप्रताप नागेश्वरशी बोलत असल्यामुळे ते फोन उचलू शकत नाहीये. तो इकडे फोन कट करतोय, त्याचा फोन इथे वाजतोय पण तो कट करतो. गिरिजा परत एकदा फोन लावते पण नागेश्वर समोर असल्यामुळे रुद्रप्रताप उचलत नाहीये. गिरिजा इकडे म्हणते, अरे उचल ना बाबा. तर आता सगळ्यांचं लक्ष गिरिजाकडे आहे. तर इकडे प्रेक्षकांनो रुद्रप्रतापचा वाजणारा फोन बघून नागेश्वर म्हणतात रुद्रप्रतापला, काय मित्राचा फोन नाही काय, आमच्या समोर उचलायचा नसेल. तर रुद्रप्रताप म्हणतात, नाही तसं नाहीये काही. नागेश्वर म्हणतात, निघतोय आम्ही, काळजी करू नका, आम्हाला पण काम आहेत, फॅक्टरीला निघालोय, होऊ द्या तुमची कामं होऊ द्यात, उचला फोन उचला. तर ते नागेश्वरने म्हटलं तर रुद्रप्रताप म्हणतो, ठीक आहे. तर नागेश्वर म्हणतात, तुमचं झालं काम संपलं की बघा जमलं तर या फॅक्टरीवर या. तर रुद्रप्रताप म्हणतात, नाही आम्ही येणार, नक्की येणार. तर प्रेक्षकांनो इकडे प्रभास म्हणजेच ते आत्याचा नवरा जो कोणी आहे तिथे जसा हे करून आहे. तर वासंती येते आता त्यांच्या रूम मध्ये आणि ती वासंती येऊन काय सांगते बघा. ती येते आणि म्हणते, प्रभास दादा, अहो मला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. तर त्यांचे डोळे असे चमकतात. तर इथे वासंती पुढे म्हणते, 25 वर्षांनी एक चमत्कार झालाय. अहो देवकी आणि अंग त्या दोघांच्याही पिंडाला परवा कावळा शिवलाय. असं ऐकल्यानंतर ना प्रभास ते असे मान बाजूला अशी वरती करून बघतात. वासंती हसतच ती गोष्ट सांगत असते. प्रभास मनामध्ये म्हणतो, शिवणारच कावळा, कारण ती मुलगी जिवंत असते आणि ती लवकरच नागेश्वराला भेटून त्याला संपवणार बघा. असं सगळं जे काही ते प्रभास इथे मनातल्या मनात म्हणतात. तर वासंती आता पुढे म्हणते की हो खरंच आहे हे. आणि आता वासंती पुढे सांगते, मलाही धक्काच बसलाय, म्हणून म्हणते तुम्ही आता लवकरात लवकर बरे व्हा. तसा मी देवीला नवसही केलाय आणि हा घ्या त्याचा प्रसाद. असं म्हणत ना वासंती ते पेढा भरवते प्रभासला आणि वासंतीनं पेढा भरवून झालाय. प्रभास स्वतःच्या हाताने तो पेढा चावून म्हणजे खातात. पण वासंती पुढे म्हणते, दादा देवकी आणि अंग त्या दोघांचीही मुलगी तुम्ही कोणाकडे दिली हे फक्त तुम्हालाच माहितीये. पण ती आता कोणाकडे आहे, कुठे आहे, कोणाकडे वाढते हे मला कळलं पाहिजे. कारण हे जे काही वैभव माझ्या नवऱ्याने बळकावलंय ना ते तिला परत द्यायचंय मला. असं सगळं वासंती म्हणते प्रभासच्या पुढ्यात आणि म्हणते, त्याशिवाय सुखाने म्हणू नाही शकणार मी, म्हणून म्हणते मी. असं म्हणेपर्यंत उर्वशी आली. आता ती म्हणते, वासंती. आणि आता प्रेक्षकांना वासंतीला बघून उर्वशी कशी चिडते बघा आणि परत विचारते, तू इथे काय करतेस, कोणाला विचारून आली तू इथे. तर वासंती म्हणते की मी ना प्रसाद देत होते त्यांना फक्त. आणि पेढा हातात बघून ना इकडे उर्वशी म्हणते, शी हे काय खायला घालतेस त्याला तू, असं म्हणत आता ओरडते उर्वशी आणि पेढा बिडा फेकून देते आणि म्हणते, किती वेळा सांगितलंय मी जे देईन तेच याने खाल्लं पाहिजे असं, आणि फक्त माझेच शब्द याच्या कानावर पडले पाहिजेत, हा नियम माहिती नाहीये का तुला, काय गे बोल ना. असं म्हणत उर्वशी चिडून इथे विचारते वासंतीला आणि पुढे म्हणते, काय लायकीत राहायचं असं सारखं म्हणते आणि म्हणते, चल निघ इकडनं, आणि अक्षरशः हकलूनच काढते. तर आता वासंती निघून आली बाहेर. तर
गो असं म्हणून परत एकदा सांगते. तर डोक्यावर पडली मूर्ख कुठली, कळत नाही हिला आणि तुम्हाला अक्कल नाही का हो आ? वाटेल ते खाता असता, असं सगळं उर्वशी बोलते. तर इकडे वासंती बघा रडते आणि म्हणते, "आता लवकरच हा माज उतरणार आहे तुझा. या घराची खरी वारस जेव्हा येईल ना, तेव्हा मात्र तुला लायकीत राहावं लागेल." असं सगळं चाललंय आणि इकडे बघा नागेश्वर गाडीत बसून ना बाय-बाय करत असतात, तेव्हा त्यांच्या हातात ते काही छुमछुमचं हे आहे, जे काही कडं आहे ते वाजतं इथे आणि नेमकी तिथे ते कडं वाजत असताना गिरिजा बाहेर येते आणि त्या कड्याचा छुमछुम असा वाजणारा बघून गिरिजा इथे कॉन्शियस होते तो आवाज ऐकून, कारण तो आवाज तिला लहानपणीची आठवण करून देतो इथे आणि गिरिजाईला ते प्रसंग इथे आठवतात की लहान असताना कसं तिने ते कडं धरलं होतं, कसं कडं ते वाजत होतं. जेव्हा घर जळत असतं तेव्हा नागेश्वरने जेव्हा त्यांच्या घरावर हल्ला केला असतो तेव्हा ते ती हात धरलेला असते आणि ते वाजत असते हे आठवतंय. त्यामुळे गिरिजा अशी डोक्याला हात लावते एकदम असा गच्च असा आणि मग ती विचार करते, पुन्हा तीच सगळी दृश्य का दिसतायत मला? घुंगरांचा आवाज ऐकल्यानंतर मला असा का त्रास होतो दरवेळेला असा ती विचार करते आणि म्हणते आणि कधी मिळणार आहे का याचं उत्तर असं म्हणत ना ती अशी ना पॅनिक झाल्यासारखी होते इथे आणि प्रेक्षकांनो आजचा एपिसोड इथेच संपवलाय बरं का. पण आता उद्याच्या भागामध्ये तो फोटो काढणारा खरा कोण आहे तो पकडून देतात का नाही ते बघूया. कारण इकडे रुद्रप्रताप विचारतोय गिरिजाला त्या फोटो पकडून काढणाऱ्याला पकडून दिल्यानंतर कोणतरी काहीतरी मान्य करणार होतं. तर इकडे सगुणा मावशी नागेश्वरच्या फोटोवर काळं फासते आणि ती म्हणते एक दिवस असंच तुझ्या तोंडाला काळं फासेन मी असं म्हणून. तर इकडे रुद्रप्रतापला इकडे नागेश्वरचं जे काही घुंगरांचं कडं आहे ते इथे पडलेलं दिसते एका ठिकाणी गोडाऊन मध्ये आणि ते कडं घेऊन रुद्रप्रताप प्रश्न विचारायला नागेश्वरच्या पुढे येतात. आता नागेश्वर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काय देईल हे बघत राहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा नशीबवान.